student, today we are going to learn 4th standard English subject 34 number lesson The King of the Golden River part 1st. Last videos we learned some explanation from this lesson. Now listen, remaining explanation we will see in this video. Now listen, see the paragraph. The stranger, however, had no plans of living. In the fact, he told Glug that he had nothing to eat for 2 days and was very hungry. He melted Glug's heart to hear this, so he decided to give the stranger a part of his own dinner. Now listen, the stranger, however, had no plans of living. Okay, in fact, he told Glug that he had nothing to eat for 2 days and was very hungry. आता पहा, जो स्ट्रेंजर होता त्यालाही तिथे थांबण्याचा काय नव्हता, त्याचा प्लान वगैरे नव्हता. परंतु तो जेव्हा ग्लगला सांगतो की 2 दिवसापासून त्यांनी काही खाल्लं नाही, तेव्हा इट मेल्टेड ग्लग्स हार्ट सो हिअर दिस सो ही डिसाइडेड टू गिव द स्ट्रेंजर अ पार्ट ऑफ हिज ओन डिनर. जेव्हा ग्लगनी हे ऐकलं तेव्हा ग्लगचं हृदय पिघळलं आणि त्यांनी असं डिसाईड केलं, त्यांनी असं ठरवलं की आपल्या हिश्श्याचा जो पार्ट आहे, जे डिनर आहे, जे जेवण येणार आहे, ते आपण काय करायचं, त्या स्ट्रेंजरला द्यायचं. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो धिस पॅरेग्राफ? नाव लिसन, सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. Before the stranger had eaten it, however, the wicked brother returned. They were shocked to see the little gentleman sitting in the house. Now listen, before the stranger had eaten it, however, the wicked brothers returned. आता पहा, जेव्हा तो स्ट्रेंजर जे आहे ते अन्न खाणार तोपर्यंत त्याचे जे वाईट वृत्तीचे जे भाव असतात ते काय होतात, परत येतात. दे वेर शॉक्ड टू सी द लिटिल जेंटलमॅन सिटिंग इन द हाऊस. त्यांना खूप शॉक बसतो, आश्चर्य वाटतं की एक लहान मनुष्य आपल्या घरामध्ये काय केलेला आहे, बसलेला आहे. स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो धिस पॅरेग्राफ? नाव लिसन, सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. ॲट वन्स द ब्रदर बिगॅन टू शाउट ॲट ग्लग, सच वॉट 3 rolling pan at Glug. At that instant, the stranger put in his conical cap, and the rolling pin went spinning to a corner of the room. Now listen, at once the brother began to shout at Glug. आता ते जे भाऊ आहे त्यांनी ते पाहिल्यानंतर जे स्ट्रेंजर मॅन जो आहे, जेंटलमॅन आहे, तो काय केलेला आहे, घरामध्ये बसलेला आहे. हे जेव्हा त्याच्या भावाने पाहिलं तेव्हा सच वॉट 3 rolling pin ॲट द ग्लग. आता पहा, सच वॉटनी काय केलं, रोलिंग पिन जी आहे ती ग्लगला फेकून मारली. ॲट दॅट इन्स्टन्स द स्ट्रेंजर पुट इन हिज कोनिकल कॅप अँड द रोलिंग पिन वेंट स्पिनिंग टू अ कॉर्नर ऑफ द रूम. आता पहा, जेव्हा रोलिंग पिन ग्लगला सच वॉटेजने फेकून मारले तेव्हा स्ट्रेंजरनी काय केलं, आपल्या कोनिकल कॅपनी ती रोलिंग पिन जी आहे ती काय केली, रूमच्या कोपऱ्यामध्ये त्याच्या कॅपनी काय केली, फेकून दिली. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो धिस पॅरेग्राफ? सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. The brother turned to the visitor and ordered him to get out of the house. The little man asked them humbly to let him stay as it was so cold and wet outside. But the evil brothers wouldn't listen. They rushed at the old man to throw him out of the house. To their surprise, they found that they couldn't touch him. Instead, they were themselves swept into the corner with the rolling pin. Now listen, the brothers turned out to the visitor and ordered him to get out of the house. आता जे भाऊ आहेत ते काय सांगतात त्या व्हिजिटरला, स्ट्रेंजर मॅनला, की तो तिथून घरातून पटकन निघून जाण्यासाठी सांगतात.
The little man asked them humbly to let him stay as it was so cold and wet outside. पहा, जो लिटिल मॅन जो असतो तो काय करतो, त्यांना सांगतो की मी तोपर्यंत थांबेन जोपर्यंत काय आहे, पाऊस येत आहे आणि हवेमध्ये गारवा आहे ते तोपर्यंत. बट द इव्हिल ब्रदर वुडंट लिसन. परंतु हे जे क्रूर भाऊ होते, सचुऑटेजन अँड जे होते, तर ते त्या स्ट्रेंजर मॅनचं ऐकायला तयार नव्हते. दे रश्ड ॲट द ओल्ड मॅन टू थ्रो हिम आउट ऑफ द हाऊस. आता त्याचे जे दोघे जे भाऊ होते त्या ओल्ड मॅनला घराच्या बाहेर फेकू इच्छित होते. टू देअर सरप्राईज दे फाउंड दॅट दे कुडंट टच हिम. टू देअर सरप्राईज दे फाउंड दॅट दे कुडंट टच हिम. परंतु ते खूप आश्चर्य की ते काय करू शकत नव्हते, त्याला टच करू शकत नव्हते. इन्स्टेड दे वेअर देमसेल्फ स्वेप्ट इन टू द कॉर्नर विथ द रोलिंग पिन. आणि उलट काय होतं, तेच काय होतात, त्या कोपऱ्यामध्ये जी स्वेप्ट केलेली जी रोलिंग पिन होती त्याच्यावरून पडतात. इन्स्टेड दे वेअर देमसेल्फ स्वेप्ट इन टू द कॉर्नर विथ द रोलिंग पिन. आणि त्याच रोलिंग पिनवरून ते काय होतात, घसरून पडतात. Then the old gentleman gathered his cloak and cap and said at 12 o'clock tonight, I am called again, but since you have treated me so badly, it will be the last visit I pay you. Then she went away like a whirlwind. Now listen. Then the old gentleman gathered his cloak and cap and said at 12 o'clock tonight. आता पहा, जो जेंटलमॅन जो होता तो काय करतो, आपली कॅप वगैरे काढतो आणि बरोबर 12ला काय सांगतो, आय विल कॉल अगेन. मी नंतर तुम्हाला बोलवेन. बट सिन्स यू हॅव ट्रीटेड मी सो बॅडली. जर तुम्ही मला काय केलं, आजच्यासारखे काय केलं, जर बॅडली ट्रीटमेंट दिली, वाईट अशी ट्रीटमेंट दिली, इट विल बी द लास्ट व्हिजिट आय पे यू. आणि ती कशी असेल, आपली शेवटची भेट असेल आणि ती मी पूर्ण करेन. देन ही वेंट अवे लाईक अ व्हिरलविंड. आता पहा, देन ही वेंट अवे लाईक अ व्हिरलविंड. दॅट नाईट अ बिग स्टॉर्म ओक द ब्रदर्स. इट शूक द हाऊस अँड ब्ल्यू अवे द रूफ. Once again he wicked brothers saw the strange visitor. He was sitting on a cloud, bobbing up and down. Now listen. Then the old gentleman gathered his cloak and cap and said, no, at 12 o'clock tonight I call again. आता पहा, जो ओल्ड जेंटलमॅन वगैरे होता तो आपले काय करतो, कोनिकल कॅप वगैरे काढतो आणि बरोबर 12 वाजता काय सांगतो, आय कॉल अगेन. मी पुन्हा तुम्हाला बोलवेल. बट सिन्स यू हॅव ट्रीटेड मी सो बॅडली. परंतु तुम्ही काय केलं, मला खूप वाईट अशी वागणूक दिली. इट विल बी द लास्ट व्हिजिट आय पे यू. आणि ती आपली शेवटची भेट असेल आणि मी त्याची किंमत मोजलेली आहे. देन ही वेंट अवे लाईक अ व्हिरलविंड. आणि तो नंतर वाऱ्यासारखा, वाहत्या वाऱ्यासारखा निघून गेला तिथून. Now listen, see the next paragraph. That night a big storm woke the brothers. It shook the house and blew away the roof. Once again the wicked brothers saw the strange visitor. He was sitting on a cloud, bobbing up and down. Now listen, that night a big storm woke up the brothers. आणि त्या रात्री खूप मोठा असा काय आला, वारा आला. इट शुक द हाऊस अँड ब्ल्यू अवे द रूफ. आणि त्याच्यामुळे काय झालं, घराचं छत वगैरेच निघून गेलं. वन्स अगेन द विक्ड ब्रदर्स सॉ द स्ट्रेंज व्हिजिटर. आणि नंतर त्यांनी काय पाहिलं, त्या विक ब्रदरनी त्या स्ट्रेंज व्हिजिटरला पाहिलं, जेंटलमॅनला पाहिलं. ही वॉज सिटिंग ऑन अ क्लाउड, बॉबिंग अप अँड डाऊन. आणि तो कुठे बसलेला होता, तर क्लाउडवरती बसलेला होता, खाली आणि वर करत होता. ओके स्टुडंट, डू यू अंडरस्टँड नो धिस पॅरेग्राफ? नाव लिसन, सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. यू मे गो टू युअर ब्रदर्स रूम. You may go to your brother's room
I have not damaged it, he told Hans in such wattage. Remember, this is my last visit. You will find my card on the table. And with those words, he disappeared. Now listen, you may go टू युअर ब्रदर्स रूम. तू काय कर, तुझ्या भावांच्या रूममध्ये जा. आय हॅव नॉट डॅमेज इट. आणि मला काही काय करायचं, नुकसान करायचं नाही आहे इथलं. ही टोल्ड हॅन्स अँड सच वॉर्डेज. असा तो कोणाला म्हटला, सच वॉर्डेज आणि हॅन्सला. रिमेंबर धिस इज माय लास्ट विजिट. आणि हे आपली काय असेल, शेवटची भेट असेल. यू विल फाइंड माय कार्ड ऑन द टेबल. आणि तुम्ही काय करायचं, माझे जे कार्ड आहे ते टेबलला ठेवायचं आहे. अँड विथ दोज वर्ड ही डिसॲपेअर्ड. आणखी नंतर ते शब्द त्यांनी काय केलं, पुन्हा उच्चारले. पहा. ओके, सी देन लास्ट पॅरेग्राफ. इन द इव्हिनिंग द ब्रदर्स सॉ फ्रॉम द विंडो दॅट द स्टॉर्म हॅड स्वेप्ट अवे whole trees and crops from Treasure Valley. Everywhere they saw only red and grey mud. The valleys was a picture of ruin. The brothers had crept into crept into the kitchen. On the kitchen table there was a small white card. Now listen, in the morning, the brothers saw from the window that the storm had swept away whole trees and crops from Treasure Valley. आता एका सकाळी पहा, द ब्रदर्स सॉ फ्रॉम द विंडो. आता त्या भावांनी काय पाहिलं विंडोमधून, द स्टॉर्म अँड स्वेप्ट अवे होल ट्रीज अँड क्रॉप्स फ्रॉम द ट्रेजर व्हॅली. आणि जे वाऱ्यामुळे काय झालेले होते, जे पिकं म्हणा, जी झाडं वगैरे ते काय काढलेली होती, पडलेली होती. एव्हरीवेअर दे सॉ ओनली रेड अँड द ग्रे मड. आणि एव्हरीवेअर दे सॉ ओनली रेड अँड ग्रे मड. प्रत्येक वेळा त्यांनी पाहिलं कोणतं, रेड आणि ग्रे मड, माती पाहिली. द व्हॅली वॉज अ पिक्चर ऑफ रुन. द ब्रदर्स देन क्रेप्ट इन टू द किचन. ब्रदर्सनी त्यांच्या काय केलं, किचन. ब्रदर्स देन crept into the kitchen. Only the kitchen table there was a small white card. आणि त्यांनी जेव्हा पाहिलं, त्यांच्या ब्रदर्सनी जेव्हा पाहिलं की ऑन द किचन टेबल देर वॉज अ स्मॉल व्हाईट कार्ड. पाहिलं की टेबलमध्ये काय आहे, तर व्हाईट कलरचे स्मॉल कार्ड असं आहे. Okay student, do you understand now this paragraph? I think you understand it. Now listen, see. We see now the stranger, however, had no plans of living in the fact. He told Glug that he had nothing to eat for the day and was very hungry. It melted Glug's heart to hear this, so he decided to give the stranger a part of his own dinner. Before the stranger had eaten it, however, the wicked brother returned. They were shocked to see the little gentleman sitting in the house. At once, the brother began to shout at Glug. Such wattage threw a rolling pin at the Glug. At that instant, the stranger put in his conical cap and rolling pin went spinning to a concert of the room. Okay, see next paragraph. The brother turned to the visitor and ordered him to get out of the house. The little man asked them humbly to let him stay as it was so cold and wet outside. But the evil brother wouldn't listen. They rushed at the old man to throw him out of the house. To their surprise, they found that they couldn't touch him. Instead, they were themselves swept into the corner with the rolling pin. Then the old gentleman gathered his cloak and cap and said, at 12 o'clock tonight I am called again, but since you have
But since you have treated me so badly, it will be the last visit I pay you. Then he went away like a whirlwind. That night, a big storm woke the brother. It shook the house and blew away the roof. Once again, the wicked brother saw the strange visitor. He was sitting on a cloud, bobbing up and down. You may go to your brother's room. I have not damaged it, he told Hans in such words. Remember, this is my last visit. You will find my cards on the table. And with those words, he disappeared. आता पहा, यू मे गो टू युअर ब्रदर्स रूम. तू तुझ्या भावाच्या रूममध्ये जा, मी काही नुकसान करणार नाही, असं कोण म्हणतं? स्ट्रेंजर जो आहे तो ग्लकला म्हणतो. टोल्ड हॅन्सला आणि सर्च वॉटेजला म्हणतो, रिमेंबर दिस इज माय लास्ट व्हिजिट, आणि ही जी आहे शेवटची आपली भेट आहे. यू विल फाइंड माय कार्ड ऑन द टेबल. मी काय करतो, माझे जे कार्ड आहे ते टेबलवरती ठेवतो. अँड विथ दोज वर्ड ही डिसॅपियर्ड, आणि ते शब्द तो बोलला. In the morning, the brothers saw from the window that the storm had swept away whole trees and crops from Treasure Valley. Everywhere they saw only red sand and grey mud. आता पहा, दुसऱ्या दिवशी वादळामुळे काय होतं, ट्रेजर व्हॅलीमुळे स्ट्रॉममुळे काय होतं, ट्रेजर व्हॅलीमधले पिकं जे आहे त्याचं नुकसान होतं. रेड सँड अँड ग्रे मड फक्त दिसायला लागते. द व्हॅली वॉज अ पिक्चर ऑफ रून. व्हॅलीचं जे पिक्चर आहे ते एकदम असं विचित्र दिसत होतं. द ब्रदर देन क्रेप्ट इन टू द किचन. ऑन द किचन टेबल देर वॉज अ स्मॉल व्हाईट कार्ड. आणि तिथे किचन रूममध्ये भाऊ गेल्यानंतर तिथे त्यांनी पाहिलं की एक काय आहे, स्मॉल लिटिल कार्ड आहे. Okay student, do you understand this lesson? I think you understand it. Thank you.